धोमच्या डाव्या कालव्याला पांडे इथे पडले भगदाड, चंद्रभागा ओढ्याला पूर, झोपेत असलेल्या ऊसतोड कामगारांचा संसार गेला वाहून, 2 बैलांचा शोध सुरू, वाई प्रांताधिकारी राजेंद्र कुमार जाधव, भुईंज पोलीस ठाण्याचे एपीआय रमेश गर्जे ऑन दी स्पॉट। वाई तालुक्यातील धोम धरणाचा डावा कालवा पांडेगावच्या हद्दीत मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी ओझरडे गावच्या चंद्रभागा ओढ्यात शिरले। ओढ्याला पुराचे स्वरूप आले असून यामध्ये झोपेत असलेल्या ऊस मजुरांचा संसार वाहून गेलाय। 2 बैलांची शोध मोहीम सुरू असून 12 बैल वाचवण्यात यश आलंय। या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कुमार जाधव, भुईंज पोलीस ठाण्याचे एपीआय रमेश गर्जे हे पहाटे 4 वाजता पोहोचले। ऊसतोड मजुरांना मदत प्रशासनाकडून सुरू होती, त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे। आधीच दुष्काळ जिल्ह्यात आहे, पाऊस कमी झाल्याने खटाव मानसह जिल्ह्यातील जनता पाणी करू लागली आहे। दुष्काळी भागातील जनतेची तहान भागवण्यासाठी वाई तालुक्यातील धोम धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडलं गेलंय। त्याच कालव्याला पांडेगावच्या हद्दीत मध्यरात्री 3 वाजता भगदाड पडले। पाण्याचा प्रवाह एवढा मोठा होता की कालव्यातील पाणी शेतातून थेट चंद्रभागा ओढ्याच्या पात्रात घुसले। शेतीचे नुकसान करत हे पाणी ओढ्यात घुसले। दिवसभर ऊसतोड करून झोपलेल्या ऊसतोड मजुरांच्या 150 झोपड्यात पाणी शिरले। त्यांचे संसार उपयोगी साहित्य वाहून गेले। 12 बैल वाचवण्यात यश आले। 2 बैल बेपत्ता झाले असून त्यांची शोध मोहीम सुरू होती। या घटनेची माहिती मिळताच वाईचे प्रांत राजेंद्र कुमार जाधव, भुईंज पोलीस ठाण्याचे एपीआय रमेश गर्जे हे पहाटे 4 वाजता घटनास्थळी पोहोचले। प्रशासनाने ऊसतोड मजुरांना सुरक्षित स्थळी हलवले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही। आपला आवाज न्यूज नेटवर्क गोंदवले।